साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सांगावं तेवढं कमी. वाघ साहेब अतिशय म्हणजे कातकरी समाज जो आजही कोणाच्या तरी सालाना जातो, वेगवेगळी करत आहे. ते कधी कधी सांगतात की 20,000 रुपये एका गावकऱ्याच्या सावकारातून घेतले होते, तर ते फेडायला माझ्या भावाने 20 वर्ष साला घातली. म्हणजे 20 वर्ष गेली. 20 कुणबी समाजाबद्दल नाही पण होते 20 वर्ष. अशा परिस्थितीत वाघ साहेब इथं आहे. वाघ साहेबांनी विलासराव देशमुखांचं एक वाक्य आहे, जर तुम्ही तुम्हाला जर 5 वर्षांनी परीक्षा द्यायची, ठीक आहे, कुणी अनावधानाने येतं, कुणी वडील पालक येतं, पण शेवटी कोणालाही कर्तृत्व मात्र सिद्ध करावं लागतं. आणि वाघ साहेबांनी पोलीस खात्यात येऊन अतिशय अशा मागासलेल्या समाजाचे नेऊन ते पोलीस शिपाई, ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले. ही एक फार महत्वाची बाब आहे. वाघ 150 गावात एकच केस आहे, चंद्रन गावचे समाजामध्ये ते पोहोचले. आणि वाघ चांगले लोक होते. आपल्याला भोयवाड्याला त्याची कमी नेहमीच जाणवणार आहे. परंतु माझं एक सांगणं आहे, आता काय माहिती का, तुम्ही पोलीस पत्नी, तुम्ही आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनला आल्या नसेल, पण आज तुम्ही पोलीस स्टेशनला आला तर तुम्हाला माहेरी आल्यासारखं वाटलं असं. म्हणजे जे माहेरी गेले देतो आणि मला देऊ शकतो. पुढचं आयुष्य आरोग्यदायी सुखकारी जावं, जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासह घालवावा. काही राहिलेल्या अशा अपेक्षा ज्या तुम्हालाही पूर्ण करता आल्या नाही, त्या आता या सेवेनंतर जो काही वेळ मिळेल तुम्ही त्याचा वापर करावा एवढं मी सांगेन. कारण की माझी सर्व्हिस इथे आल्यानंतर नोकरी माझी फार कमी झाली. गवळी साहेबांची तर मला वाटतं एकच दिवस माझी नोकरी झाली त्यांच्याबरोबर आतापर्यंत. वाघ साहेबांची बरीचशी नोकरी झाली आणि वाघ साहेबांकडून बरंचसे ते शिकायलाही मिळालं. सर्वात मोठा पोलीस खात्याचा भाग आहे जो जनसंपर्क. असं आता नागरिकांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जाएंगे. आज यहाँ पे 2 ऑफिसर का जो यहाँ पे आज सेवा मुक्ति और यहाँ पे सत्कार किया गया, आप क्या कहेंगे? भोयवाड़ा पुलिस स्टेशन के हमारे श्री वाघ साहब और गौली साहब ये 35 से 40 साल सर्विस करके आज सेवानिवृत्त होने जा रहे हैं. इन्होंने अपने कार्यकाल में बहुत अच्छा काम किया है, नाम कमाया है. और मैं ये कहना चाहूँगा कि इनको सेवानिवृत्त होने के बाद ईश्वर इनकी जो भी इच्छा आकांक्षा पूरी करे, उसको उनको मैं बेस्ट विशेष उनके लिए देता हूँ. क्या कहना चाहेंगे आज यहाँ पे आपका सेवा मुक्ति का जो यहाँ पे सत्कार किया गया, और आप इतने दिन से पुलिस में जो सेवा आपने दिया है उसे लेकर के और आगे भविष्य में क्या कहेंगे उसके बारे में आप कहेंगे? मैं 85 से लेके पुलिस में भर्ती हुआ. 85 में तब से मेरे को ऑफिसर अच्छे मिले और 85 से मैं भिवंडी में नौकरी कर रहा है. लोग अच्छे मिले, लोगों का सपोर्ट अच्छा मिला, ऑफिसर अच्छे मिले. ऑफिसर के मार्गदर्शन में हम ड्यूटी किया, हमको बहुत भारी अच्छा लगा और हम निष्कलंक नौकरी किया इतना 30-35 साल, इसलिए हमको बहुत अच्छा लगा भिवंडी में नौकरी करने के लिए. और आज ये बड़े साहब हमारे सीनियर पीआई भोयवाड़ा के, इसने हमारा जो सत्कार समारंभ रखा उसका मैं बहुत आभारी है. भाई क्या करना चाहेंगे आज यहाँ पे भोयवाड़ा पुलिस स्टेशन के अंदर 2 पुलिस कर्मचारी का जो आज सेवा मुक्ति की गई है, जिनका नाम है वाघ और गौली साहब का, वो आप भी किस प्रकार का? तो ऐसा है कि सरकारी नौकरी है, किसी भी डिपार्टमेंट में एक एज सीमित है. 58 साल की उम्र में आदमी रिटायर, चाहे पुलिस स्टेशन हो, पुलिस अधिकारी हो, चाहे महानगर पालिका हो, चाहे और भी कोई भी सरकारी डिपार्टमेंट हो. मैं वाघ साहब को और गौली साहब को भी बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. रिटायर होने के बाद आने वाली उनकी जो ज़िंदगी है वो अच्छे से गुजरे, बाल बच्चों में वो अच्छे से व्यस्त रहें, क्योंकि इतने दिन तक सर्विस किए. ईद, बकरीद, दिवाली, होली, जितने भी त्यौहार है, ये कभी घर में त्यौहार नहीं मनाए. आने वाले दिनों में मैं ऊपर वाले से दुआ करूँगा
कि दोनों की दिवाली और ईद एक घरों में मने। जय हिंद, जय महाराष्ट्र।